हॅलो, वेलकम टू द न्यू व्लॉग। आज मी डेकोरेशन करणार आहे गौरींचं। आज मी म्हणजे आम्ही दोघे। झोपेचं कर्ज असलेला माझा नवरा आणि आम्ही दोघे मिळून डेकोरेशन करणार आहोत। ॲक्च्युली यावर्षी जो गौरी गणपतीच्या मध्ये 1 दिवसाचा गॅप आहे, त्या गॅपमुळे माझं सगळं प्लॅनिंग मस्त गंडलं आहे। आणि लास्ट इयर मी गॅप नव्हता थोडाही, त्यामुळे म्हणजे 2 दिवसांनी गणपतीच्या लगेच 3ऱ्या दिवशी गौरी आवाहन होतं, हो ना, 3ऱ्या दिवशी होतं। तर तेव्हा माझं सगळं आवरून झालेलं खूप। आम्ही ऑलमोस्ट किचन, बेडरूम, लिव्हिंग रूम सगळं आवरून ठेवलेलं। यावेळी मी त्या एका दिवसाच्या गॅपमुळे मी असं ठरवलेलं की हे राहिलं तर मी त्या दिवशी करेन। असं करत करत माझी खूप कामं पेंडिंग होती, जी मी आज म्हणजे आजचा दिवस, आता 2रा दिवस सुरू झाला, पूर्ण केली। आणि त्यामुळे डेकोरेशन बाकी आहे। आता आम्ही खूप उशिरा, जवळजवळ 12 वाजून गेलेत आणि आत्ता आम्ही डेकोरेशन करतोय। तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कसं डेकोरेट। सो यावेळी आम्ही ट्राय करणार आहोत की सगळं नॅचरल गोष्टी वापरून, फुलं पानं वापरून डेकोरेशन करूया। त्यासाठी आम्ही केळीची पानं, आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं आणली आहेत आणि शेवंतीची फुलं आणली आहेत। सो हे सगळं डेकोरेशन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सुरू करूया, खूप उशीर झाला ऑलरेडी। आणि मी काल मेहंदी पण काढली आहे, जी मी छान फ्लॉन्ट करणार आहे 2 दिवस। सो मी तुम्हाला दाखवते। लिव्हिंग रूममध्ये जे इथे आम्ही थोडं डेकोर केलं होतं ते काढून टाकलंय, कारण आम्हाला ती स्पेस डेकोरेशनसाठी यूज करायची आहे ॲज अ बॅकड्रॉप। तर सुरुवात मी ही अशी फुलांची माळ बनवून केली। केळीची पानं मस्त लांब होती, पण देठापासून नव्हती, म्हणून धागा बांधायला थोडी जागा होईल अशी वरच्या बाजूने पानं कापायला सुरुवात केली। आणि ही अशा पद्धतीने पानं लादीवर पसरवली आणि लोकराच्या धाग्याने बांधायला सुरुवात केली। एका धाग्यात अंदाजे 8 ते 9 पानं लावून भिंतीवर ते कसं दिसेल हे बघायला आधी आम्ही ठोकलेल्या खिळ्यांवर ही पानं लावून पाहिली। जसं दिसणं एक्सपेक्टेड होतं तसंच दिसत होतं। त्यानंतर टेबल डेकोरेट करायला आम्ही एक इरकल साडी घेतली, जिचा पारंपरिक टच डेकोरेशनमध्ये ॲड होईल।
आणि कसं तिन्ही बाजूनी टेबल कव्हर होईल हे बघत होतो. मग असं लक्षात आलं, जो भाग टेबल टॉपवर टाकायचा आहे तो कट करावा लागेल, म्हणून पदराचा भाग कट करून घेतला. आणि उरलेल्या साडीचा समोर येणाऱ्या 1/3 भागाच्या थोड्या थोड्या अंतरावर निऱ्या करून टाचणीने काठाजवळ फिक्स केल्या आणि फक्त साडी टेबलवर एक विधभर पोर्शनने ठेवली. त्यावर काही वजनही नाही ठेवावं लागलं. सकाळी अंघोळ आवरल्यावर मी दाराबाहेर रांगोळी काढायला घेतली. रात्री झोपण्याआधी मी गेरूचा पट्टा दाराबाहेर ओढून ठेवला होता. तुम्हाला पण जर खूप छान रांगोळी काढता येत नसेल तर हे जाळीचे रांगोळी डिझाईन्स तुम्ही यूज करू शकता. त्याने खूप सहज रांगोळी काढता येते. सकाळी यांनी मार्केटमध्ये जाऊन आणखी केळीची पानं आणली आणि जिथे गॅप दिसत होता तिथे लावली आणि काही पानांचे कॉर्नर्स एकमेकात डबल साइडेड टेपने चिकटवले. आणि फायनली मी आणि डेकोरेशन असे दिसत होतो. ह्या वर्षी आम्ही गौरीला साडी नेसवण्याआधी टाचण्या लावून ब्लाउज पीस पण घातला.
गौरीला नटवताना माझ्या लक्षात आलं की गौरीने आणि आम्ही दोघींनी सेम नारायणपेठ साडी नेसली आहे. मी नेसलेली नवारी साडी आम्ही लास्ट इयर जेव्हा गोव्याला शांतादुर्गा मंदिरात गेलेलो तिथे ज्या देवीला नेसवलेल्या साड्या विकायला होत्या तिथून मी ही नवारी साडी खास गौरी आवाहनाच्या दिवशी नेसायला आणली होती. आणि जी साडी मी गौरीला नेसवतेय ती साडी माझ्या मम्मीने दिली आहे. आमच्या शेजारी एक ताई आहे, मोहिनी ताई, ती ऑनलाईन साडी सेलिंगचा बिझनेस करते. तिने फोटो शेअर केलेले तेव्हा मला थोडा डाऊट होता की प्रत्यक्ष साडी कशी येईल, कारण याआधी मी कधीच साडी ऑनलाईन ऑर्डर नाही केलेली. पण साडी खूप सुंदर आहे. तुम्हाला जर घरपोच अशी काठापदराची साडी हवी असेल तर मला तसं कमेंटमध्ये सांगा, मी डिटेल्स नक्की शेअर करेन. गौरीला ब्लाऊज आणि साडी नेसून झाल्यावर टेबलावर चौरंग ठेवून तिचं आसन बनवलं. गौरीला चौरंगावर उभी केल्यानंतर तिचे दागिने घालून तिला नटवायला सुरुवात केली.
गौरी पूजनाच्या दिवशी यावेळी मी फार काही शूट नाही केलं, पण देवीच्या 16 भाज्यांचा नैवेद्य पूजनाच्या दिवशी येणाऱ्या लोकांसाठी मी आणि गुड्डूने मिळून जेवण बनवलं होतं. यावर्षी तिची मला खूप मदत झाली. विसर्जनाचा दिवस सगळ्यात इमोशनल दिवस असतो, कारण हे 3 दिवस जे वातावरण घरात असतं ते वर्षभर कधीच नसतं. त्यामुळे गौरीने जाऊच नाही असं वाटत राहतं. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचा आवडता सण कोणता आणि गौरी गणपती तुम्ही कुठे आणि कसे साजरे करता ते मला कमेंटमध्ये सांगा. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. बाय.